दुपारचे 12:30 वाजले होते. बदलापूरच्या एका घरात एक आई आपल्या 4 वर्षाच्या लेकीची वाट पाहत उभी होती. शाळा सुटण्याची वेळ झाली होती, पण व्हॅनचा पत्ता नव्हता. अर्धा तास गेला, 1 तास गेला, आईचा जीव खालीवर होत होता. तिने व्हॅन चालकाला फोन केला, पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तब्बल 1.5 तासानंतर ती छोटी मुलगी घरी आली, पण ती नेहमीसारखी हसत खेळत आली नव्हती. तिचे पाय लटलटलट कापत होते आणि डोळ्यात प्रचंड भीती होती. तिने रडत रडत आपल्या आईला सांगितलं की आई, व्हॅनवाला काकांनी माझ्या गुप्तांगाला हात लावला. एका 4 वर्षांच्या मुलीच्या तोंडून हे ऐकल्यावर कोणत्याही आईच्या काळजाचा थरकाप उडेल. पण खरी शोकांतिका पुढे. जेव्हा हे पालक त्या चिमुरडीला घेऊन त्या शाळेत गेले, तेव्हा तिथल्या मुख्याध्यापिकाने मदत करण्याऐवजी चक्क त्या नराधम चालकाचीच बाजू घेतली. शाळेत जेव्हा त्या नराधमाला समोर बोलावण्यात आलं, तेव्हा ती 4 वर्षांची पोरगी भीतीने आईबाबांच्या मागे जाऊन लपली. त्या निरागस मुलीची ती भीतीच सगळं काही ओरडून सांगत होती. पण मगरूर शाळा प्रशासनाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रकार वाऱ्यासारखा शहरात पसरला आणि बदलापुरात संतापाची लाट उसळली. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी थेट पोलीस स्टेशनवर धाव घेतली. संताप इतका अनावर होता की संगीता चेंदवणकर यांनी त्या स्कूल व्हॅनवर दगड भिरकावून आपला रोष व्यक्त केला. ही तीच व्हॅन आहे जिथे एका चिमुरडीचा विश्वास तुटला होता. काल मध्यरात्रीच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत व्हॅनची कसून तपासणी केली असून महत्त्वाचे पुरावे गोळा केलेत. हे तेच बदलापूर आहे जिथे काही महिन्यांपूर्वी अशाच कृत्यामुळे अख्खा महाराष्ट्र रस्त्यावर उतरला होता. मग प्रश्न हा उरतो की त्या एवढ्या मोठ्या जनक्षोभानंतर या शाळांनी काय धडा घेतला? सरकारने नियम केला होता की प्रत्येक व्हॅनमध्ये महिला अटेंडंट असायलाच हवी. मग या व्हॅनमध्ये महिला अटेंडंट का नव्हती? कशासाठी पालक एवढी मोठी फी भरून आपल्या लेकींना शाळेत पाठवतायत? आता पोलिसांनी त्या नराधम चालकाला अटक केली आहे. पण प्रश्न हा आहे की तक्रार घेऊन आलेल्या पालकांना मदत करण्याऐवजी त्यांची बाजू फेटाळणाऱ्या मुख्याध्यापिकेवर पोलिसांनी अजून गुन्हा का दाखल केला नाहीये? मागील घटनेतून धडा न घेणाऱ्या आणि मुलांच्या सुरक्षेबाबत बेफिकीर असणाऱ्या अशा शाळेंची मान्यता शासन आता तरी रद्द करणार आहे का? केवळ चालकाला अटक करून प्रशासन गप्प बसणार की अशा प्रवृत्तीला खतपाणी घालणाऱ्या पूर्ण व्यवस्थेवर कडक कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बदलापूरच्या या घटनेवर तुम्हाला काय वाटतं? अशा शाळांवर कठोर कारवाई व्हायला हवी की नको? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. पाहत रहा TOD मराठी.